अमरावती के हनुमानगढ़ी पर दीपावली के अवसर पर श्रद्धा और भक्ति का अनोखा संगम देखने को मिला, जहां अयोध्या से लाई गई पवित्र ज्योति से अखंड ज्योत प्रज्वलित की गई। इस धार्मिक आयोजन में पूर्व सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा ने हिस्सा लिया और भक्तों से अपील की कि वे अखंड ज्योत को तेजस्वी बनाए रखने के लिए एकजुट होकर उसमें तेल अर्पित करें। इस आयोजन ने दीपावली के शुभ अवसर पर हनुमानगढ़ी में भक्ति और एकता का वातावरण निर्माण किया। ऐसे आयोजन न सिर्फ शहर में भक्ति और आस्था को बढ़ावा देते हैं, बल्कि भारतीय संस्कृति को भी जिवंत बनाए रखते हैं। मी आपल्याला एवढं सांगू शकते, एक परिवार म्हणून जे ठाकरे परिवार एकत्रित येत आहेत, एक परिवार म्हणून महिला म्हणून खूप आनंद होतो की सगळे त्यांचा एक होत आहेत। पण इलेक्शनचे खूप अगोदर आले असते, बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झाल्यानंतर जर एकत्रित आले असते तर विचारांसाठी ते एकत्रित आले आहेत, ते म्हणू शकले असते। पण आज जे एकत्रित येत आहे, घर में कुछ नहीं रहा और अंधेरा हो गया तो अब निकले हैं उजाला करने। तो आता जे उद्धव ठाकरेजींचा परिवार एकत्रित आलाय तर महाराष्ट्राची जनतेचा पाण्याचे जे दृश्य आहे तो सिंपती म्हणून नाही, खुशी म्हणून नाही, पण मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार हा पद्धतीने लोक पाहते की एवढे त्रस्त झाले, एवढे मजबूर झाले की विचारांसाठी एक येऊ शकले नाही, आले नाही। आणि आज फक्त सत्यासाठी एक होणं, हा एकत्रित होणं नाही म्हणत, हा मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार। काय किस्सा आहे? दोघांचं कॉम्बिनेशन एकच आलेलं आहे। भाऊ म्हणाले की 8 ते 10 जॉकेट शिवून ठेवलेले होते मंत्रिपदासाठी, परंतु ते भेटले नाही, असं देखील भाऊ म्हणाले। काय सांगणार? बोलते ना, समुद्र को गम है, समुद्र नहीं बता सकता है, नहीं रो सकता है। वैसी परिस्थिति थी हमारी कि समुद्र इतना बड़ा है कि ना वो आंखों से बता सकता है, ना वो बयान कर सकता है। तो त्याच पद्धतीचं भावना असेल त्यांची, आणि मी ते काम करणारी आहे। त्यांचं दुःख त्यांनी सांगून दिलं की खूप सारे जॅकेट शिवले होते आणि वेळोवेळी आता एक एक म्हणून काढत आहे की शपथ नाही घेऊ शकले, तर त्याच पद्धतीने त्यांची भावना असेल। आशावादी आहात तुम्ही? हे पहा, मी कधी निराश नाही होत। माझा पराभव झाला तरी माझ्या झेंडा तेवढेच मजबूतीने घेऊन मी पुढे चालली आहे आणि मी आशा घेऊनच आहे, कारण जो लोकांसाठी झटते, जो लोकांसाठी काम करण्याची इच्छा ठेवते, तो कधीच निराश होऊ शकत नाही। निराशावादीच निराशा ठेवू शकतात। आता आपण महाराष्ट्रामध्ये उदाहरण पाहतच आहे, खूप सारे उदाहरण आहे, निराशावादी सगळे एक होऊन बाहेर निघत आहे।